देऊळ मधला जो काही हे असेल आप्पा गलांडे. हां, तर गावाचं गाव पण तुम्ही ते टिकवलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये जो काही आप्पा असेल देऊळमधला किंवा किल्लामधला निवते असेल, ही पात्रांचे कॅरेक्टर म्हणजे नाही का, पात्रांचा अभ्यास तुम्ही नक्की कसं करता? आता तुम्ही राहता पुण्यात, पण चित्रपट येतात ग्रामीण, पण त्याचा रिअलिस्टिकपणा तुमच्या प्रत्येक चेहऱ्यावरनं त्या डायलॉगमधनं दिसतो. नाही हां, म्हणजे त्याचं मुख्य कारण तर गिरीशचं स्क्रिप्ट असेल, हं. तर तो उत्तम म्हणजे अभिनेता आहे, तेवढाच तो उत्तम लेखक पण आहे. बरोबर. त्याला दोन्ही ह्याचे राष्ट्रीय पुरस्कार हो, हो. देवळसाठी मिळाले. तर त्यामुळे त्याचं स्क्रिप्ट नुसतं तुम्ही फोनेटिकली वाचलं, कारण तो बोलीभाषेतच लिहितो बरोबर. त्याचे डायलॉग. तर ते तुम्हाला 50-60% तुमचं काम झालेलंच असतं. हं. बाकी 50% तुमचं असतं. ते तुम्ही करायचं असतं आणि ते बऱ्याचदा गिरीशच्या स्क्रिप्टमध्ये असतं ते. आणि गिरीशचं स्क्रिप्ट आणि गिरीश समोर असेल, तरी स्क्रिप्ट नसताना सुद्धा आम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं की एक राज्य नाट्याच्या वेळेस आम्ही अर्धा तास आमचा एक लेट येणार होता आमचा कलाकार. हं, हं. तर आम्ही स्क्रिप्ट नसताना अर्धा तास खेळून हां, मग आला. मग आता आम्ही नाटक सुरू केलंय. असं पण केलेलं आहे. आपण ती वेळ निभावून घेणं महत्वाचं आहे. हो. पण म्हणजे लेखक मित्र असल्याचा खूप जवळचा मित्र असल्याचा फायदा होतो. म्हणजे देऊच्या वेळेस नक्कीच झाला. कारण तुम्हाला ते कॅरेक्टर कागदावरती यायच्या आधीपासूनच तुम्हाला माहिती होतं. बरोबर. हां. आणि तो फायदा असतोच तुमचा. म्हणजे आता त्यातला जो आप्पा गलांडे तो शोधायचा कुठे? हं. तर गिरीश म्हणला, "तू ते रस्त्याने जे काही फ्लेक्स लागतात ते बघत शोध. फिर, तुला सापडेल." तर तिथं तो गॉगलवाला तो आप्पा सापडला मला. बाळासाहेब जाऊ दे ना बाळासाहेब मधले असे. जाऊन द्या ना बाळासाहेब. जाऊन द्या ना बाळासाहेबची गंमत वेगळीच आहे. म्हणजे त्यातलं जे कॅरेक्टर आहे विकास साळुंखे, तर आम्ही एक प्रसंगोत्पात नावाचं नाटक केलं होतं 1996 ला. तर ते सोहम करंडक आणि नंतर सगळे करंडक ते धुवून म्हणजे महाराष्ट्रभर आम्ही धुमाकूळ घातला. त्याचा जेव्हा चित्रपट झाला, तर ते कॅरेक्टर जसं तसं त्या चित्रपटात आहे. काही बदल करावे लागले, पण ते कॅरेक्टर खूप माझ्या जवळचं आहे. म्हणजे ते अजूनही म्हणजे मला बघून लिहिलंय का काय किंवा माझ्यातल्या बऱ्याचशा सिमिलरिटी त्या कॅरेक्टरमध्ये आहे. बरोबर. तर ते घेऊन म्हणजे जगायला मजा येते. नाही असं बऱ्याच वेळा काय होतं ग्रे शेडच्या भूमिका बऱ्याच वेळा येतात. म्हणजे न्यूड सिनेमासाठी रवी जाधव यांची तुम्ही भूमिका केली. मग ती भूमिका स्वीकारताना किंवा करताना म्हणजे सामाजिक भान किंवा जबाबदारी किंवा काही भावना निर्माण होतात एखादं कॅरेक्टर स्वीकारताना. नाही म्हणजे रवी जाधव हा मुळातच न्यूड हा अत्यंत अनवट आणि वेगळ्याच प्रकारचा चित्रपट होता. तर त्या स्त्रीला तिथपर्यंत जाण्याच्या मानसिकतेसाठी म्हणजे तसं होण्यासाठी तेवढं उद्ध्वस्त होण्यासाठीच त्याला हे पाहिजे होतं. आणि त्या सुरुवातीच्या काही काही काळात म्हणजे नवऱ्याचे म्हणून किंवा त्या एका पुरुषाचे जे म्हणून दुर्गुण होते ते सगळे त्याच्यात दाखवायचे होते. बरोबर. त्याच्यात सगळ्यात वर्स्ट म्हणजे म्हणजे त्यातला तो बसप्पा आहे. तर तो पान खाऊन ते थुंकतो बायकोवरती. तर मी रवीला म्हटलं होतं एवढं काढ बाकी सगळ्यात नालायकपणा त्यांनी केलेलाच आहे. एवढं थुंकण्याचं जरा ते फारच हे होतं. आपल्याला कधी-कधी वाटतं की यार जास्त हां, म्हणजे ते मनाच्या वरनं करावं लागतात बऱ्याच गोष्टी अशा काही. तर ते मुळे आपली हिरोईन तर तिला म्हटलं की सॉरी बाई मला काय करायचं नाहीये. त्याचे 3 टेक घेतले त्यांनी रवीनी. ते जरा जीवावरती आलं होतं. पण त्या भूमिकेसाठी ते आवश्यक होतं. कारण तुम्ही ब्लॅक शेड जेवढी डार्क कराल तेवढी व्हाईट तुम्हाला सहज दिसायला लागते.